झोन परिमंडळ क्रमांक 5 मधील खापरखेडा पोलीस स्टेशन येथे 15 तारखेला सायंकाळी 5:30 वाजेनंतर एक 11 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता। त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे खापरखेड्यामध्ये शोध घेतला। मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती। आपण 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं 16 तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध म्हणजे 4 टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल, आजूबाजूचं विहिरी असतील, जे वाहनं असतील किंवा तिथे WCLचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत। बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडेम्ड परिस्थितीत आहेत, तिथे कुणीही राहत नाही। ते सर्व चेक करण्याची आपली कारवाई चालू होती। परंतु त्या दरम्यानच आज सकाळी 7 वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक 200 मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे। ज्यावेळेस आपली टीम आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत होतं। त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याचे आईवडील आणि हा मुलगा हे WCLच्या क्वार्टर्समध्येच राहत होते। त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता की ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत। तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या 2 मित्रांच्या साहाय्याने किडनॅप करून त्यांचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं मोटिव्ह असं होतं की मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता। तर त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक 10 लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या हे 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू आहे।